श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अभिनंदन. देव म्हणतात, लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात, ज्यासाठी तुम्ही देवाचे आभार देखील मानणार आहात. माझ्या प्रिय मुला, आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे. पुढील काही मिनिटे हे ऐकून घे, कारण हे तुझ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यामध्ये तुझ्यासाठी काही खूप विशेष आशीर्वाद आहे. खूप काही इतरत्र शोधत बसल्यापेक्षा तुला जे काही हवे आहे ते मनापासून माग. ते मिळण्याची हमी घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे. तू जर याला वगळण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या हातून ते सर्व काही निसटून जाईल, जे देव तुला आशीर्वादाच्या रूपात देऊ करत आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल तर सध्या तुझ्या समोर असलेल्या देवाला नतमस्तक हो आणि पूर्ण श्रद्धेने मी तुमचा प्रिय बाळ असे टाईप कर. विधात्याने तुमच्याजवळ ते पाठवले आहे, ते दिले आहे. मग ते तुमचे नाते असो, तुम्हाला हवे असलेले प्रेम असो, की तुम्हाला हवे असलेले कार्य असो, किंवा त्यातील पुढे जाण्याचा मार्ग असो, ते सर्व काही तुमचा परमात्मा तुम्हाला देण्यासाठी इथे हजर आहे. तुम्ही जर ते स्वीकारण्यास तत्पर असाल तर आत्ताच होय देवा, मी ते स्वीकारण्यास तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी बाजू मजबूत करण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे. आणि तू जर या क्षणाला देखील दुर्लक्ष करशील तर देवाचे आशीर्वाद तुझ्यापासून दूर होऊ शकतात. म्हणून दुर्लक्ष न करता संपूर्ण संदेश काही पुढील मिनिटे ऐकून घे. तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडणार आहे, जो तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करणारा आहे, तुमच्यासाठी मार्ग काढणारा आहे. तुम्ही ज्या क्षणाला देवाची प्रार्थना मनापासून केली आहे, तर आता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा अनुभव घेण्यासाठी सज्ज हो. कारण तू ज्या कार्यात हात लावशील त्या कार्यात यश तुला नक्कीच मिळणार आहे. अरे माझ्या बाळा, तू जेव्हा ती प्रार्थना केली आहेस तर देवावर विश्वास ठेव. तुमचे सर्व काही मंगलमय होणार आहे. तुमची प्रार्थना देव स्वीकार करत आहे. आज तुम्ही देवाकडे मागितलेले प्रत्येक इच्छापूर्तीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तेव्हा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला दिवस आहे. हे 24 तास तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे खूप काही होणार आहे. जरी आज तुम्हाला ते परिवर्तन स्पष्टपणे दिसत नसले तरीही ते घडणार आहे. आणि त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार मानाल, कारण देव आज तुमचे अभिनंदन करायला तुमच्यापर्यंत हा संदेश देण्यासाठी आले आहेत. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर हा संदेश ऐकत असताना देवाचे बोल मन लावून ऐकत आहात, श्रद्धा ठेवून ऐकत आहात, तर देव तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत. जे दरवाजे तुमच्यासाठी कधीच बंद होते, काही कारणांमुळे ते बंद होते, पण आता मात्र ते तुमच्यासाठी देवाने उघडण्याचे योजिले आहे. जर तुम्हाला देवाच्या योजनेवर संपूर्ण विश्वास असेल, देवाच्या शक्तीवर, अनंत ऊर्जेवर विश्वास असेल, तर माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. तुमची क्षमता वाढवल्या जात आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझी काळजी संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश एकाग्र मनाने ऐक. कारण यात मी जे काही आशीर्वाद तुला प्रदान करत आहे, त्यामुळे तुझ्या जीवनातील ते शुभ संकेत, ते जे काही आज तुला दुर्लभ वाटत होते
ते सगळं काही अशक्य वाटत होतं, पण देवाच्या आशीर्वादाने आणि तू पुढे गेल्यामुळे तुला ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी आरामही करणार आणि आपले कर्मही करणार. इतका मोठा देव आशीर्वाद देणार आहे, ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात. तुम्हाला कुटुंबाची काळजी आहे. तुम्ही कुटुंबासाठी खूप काही परिश्रम करत आहात. ते देवापासून लपलेले नाही किंवा ते तुम्ही लपवलेले देखील नाही. म्हणूनच देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. जे कोणी आपल्या परिस्थिती बदलण्यासाठी, मग त्या आर्थिक असोत किंवा वादावादीच्या असोत, ते सर्व काही संपवण्यासाठी जो कोणी मनपूर्वक देवाकडे प्रार्थना करतो, त्याचे दिवस स्वतः देव बदलतात. जर तुम्हालाही देवावर विश्वास आहे तर आत्ताच होय, माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे ते ठरवा, कारण तुम्हाला पुढे जाऊन ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने प्राप्त होईल. पण तुम्हाला आज तुमचे ध्येय निश्चित करायचे आहे. तुमचा उद्देश काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. जागृत व्हा, कारण देव तुम्हाला या संदेशातून जागृत करण्यासाठी आला आहे. देव म्हणतात, बाळा, कधीकधी भौतिक परिस्थिती तुम्हाला खूप काही दाखवून देते. कित्येक वेळा असे प्रश्न होतात की मी इतका समर्थ नाही, पण मी ते करू शकणार का? तर देव तुम्हाला कुठून तरी मदतीचा हात देऊन इतके उंचावतात की कधीही तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडत नाही. जर तुमचा देवावर विश्वास असल्यास, होय देवा, ते सामर्थ्य मला हवे आहे असे टाईप करा. भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा. देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे. ज्यांची तुम्हाला इच्छा आहे, तुमचे मार्ग, तुमची परिस्थिती, तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे. तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच देवाचे नाम जय श्री गजानन असे टाईप करा. गणपती बाप्पाला जर तुम्ही मान्य करत असाल, जर त्यांचे अस्तित्व रिद्धिसिद्धीसोबत, शुभ लाभासोबत तुम्हाला प्राप्त करायचे असतील, तर मंगलमूर्ती मोरया असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊली सांगतात, बाळा, तुझ्या मनातले ते प्रत्येक प्रश्न सोडवल्या जातील. तुझी परिस्थिती मी बदलत आहे, कारण देव तुमचे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा देवाला पाहत आहात तेव्हा तुमच्या मनातली इच्छा जागृत करा, कारण आशीर्वाद येतील, संकटे टळतील. जर तुमच्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल, तर कमेंट्समध्ये माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. तुम्ही तो प्रतिसाद पाहाल, जे सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे घडत असेल. अगदी पुढल्या क्षणाला देखील चमत्कार घडू शकतात. विश्वास ठेवा, कारण देव तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत. मनातील भीती सकारात्मक ऊर्जेत परिवर्तन होईल. जे काही नकारात्मक वाटत होते ते सकारात्मकतेने भरल्या जाईल. तुमच्या मनातून भीती कायमची निघून जाईल. देवाधिदेव तुम्हाला आज सांगत आहे की जेव्हा तू माझ्याकडे येतोस तेव्हा काय होणार आणि काय नाही होणार याची काळजी करत बसू नकोस. तुला जे काही हवे आहे ते निश्चिंतपणे माग, कारण ते सर्व काही आशीर्वाद घेऊन हा संदेश मी तुला देत आहे. देव तुमच्या इच्छा पूर्तीचे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहे. तुम्हाला तो योग्य वेळेस आरामही दिला जाईल, तो विश्रामही दिला जाईल. जीवन जगण्याची जेव्हा तुमची उमेद संपते तेव्हा देव तुमच्यासाठी ते सर्व काही देतात. तुमचे शत्रू तुमच्यावर विजय मिळवतील असे तुमच्या मनात कुठेतरी येते, पण ते सर्व काही विचार देव आज देवाच्या आशीर्वादाने पुसून काढत आहे. तुम्ही संपूर्णपणे
देवाच्या आशीर्वादाने सुरक्षित बाळ आहात. तुम्ही ती काही इच्छा केली आहे ती पूर्ण होणारे आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात देव तुम्हाला सुरक्षेसह देत आहेत. तुमची प्रार्थना ऐकल्या जात आहे. ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना करत असाल तेव्हा तुम्हाला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही आणि करावा लागलाही तरीही देव त्या संकटातून तुम्हाला लवकरच बाहेर पडण्याचा मार्ग देखील सुचवतील. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल, देवाचे मार्ग मान्य करत असाल, जर तुम्हाला संकटातून बाहेर पडायचे असेल तर देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. थोडक्यात संदेश तुम्हाला हे सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरुरी आहे, विशेष आहे. तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याचे फळही देतील. तुमच्या मनाला ती शांती, आनंदही देतील. जर तुम्ही देवाचे लाडके आणि प्रिय बाळ होऊ इच्छिता तर देवाचे नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मनाला कुणी काय वेदना दिल्या आहेत त्याकडे जास्त लक्ष पुरवू नका, कारण देव ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या प्रेमळ नजरेने भरून काढणार आहेत. जर तुम्ही आज देवाकडे मोठी इच्छा मागत असाल तर तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन हा आलेला दिव्य, तेजस्वी आणि आनंदमय संदेश स्वीकार करा. कारण जेव्हा तुम्ही हा ऐकत असाल तेव्हा तुमच्या मनाला आनंद नक्कीच होईल. जर तुम्ही स्वीकार करता की हा संदेश ऐकत असताना तुम्हाला आनंदाची प्राप्ती झाली आहे तर आताच या व्हिडिओला, या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मार्गात, तुमच्या कार्यात तुम्हाला मदत ठरू शकेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुमची वाट पाहत असलेली विपुलता तुमच्या सर्वात जंगली कल्पनेला मागे टाकेल. संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्याचा विश्वास आणि कृतज्ञतेने फायदा घ्याल. तुमच्या जीवनात चमत्कार घडताना तुम्ही पाहता. तुमचा उच्च शक्तीवर विश्वास अधिक दृढ होईल. तेव्हा माझा उच्च शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. नेहमी लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसता, कारण तुमचा देव, तुमचा परमात्मा, तुमचा परमेश्वर प्रत्येक क्षणाला तुमची साथ देत आहे. तुमच्या मागे सतत उभा आहे. तुम्ही ते परिश्रम करून पुढे जावे, ते कार्य अनुभव घ्यावे असे देवाची इच्छा आहे. तुम्हाला असे वाटत असेल की देवाचे कार्य तर आज मला काही आनंदाची प्राप्ती नाही, खूप काही गोष्टी अंधारात आहेत, खूप काही त्रास आहे, खूप काही क्लेश माझ्या मागे आहेत. परंतु वेळ बदलताना देवाला क्षण लागत नाही. बाळा, तेव्हा देवावर विश्वास ठेव, कारण तुझा वेळ, तुझा काळ परिवर्तित केल्या जात आहे. तुमच्यासाठी सर्व काही बदलल्या जात आहे आणि आशीर्वादाने भरलेले तुमचे जीवन असेल. पुढील काही काळातच तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल, ज्याची इच्छा तुम्ही प्रगट केली आहे. तुम्ही प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते. स्वामीवर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. देव आज घोषित करतात की तुम्ही भाग्यशाली आहात आणि तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिल्या जात आहे. तुम्ही माझे आशीर्वादित बाळ आहात. हा आशीर्वाद पुष्टी करण्यासाठी मी तयार आहे. मी भाग्यशाली आहे असे टाईप करा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली परमात्मा तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.